कन्नड चाळीसगाव मार्गावरील भयानक आणि खोल दऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या औटरम घाटात आज दुपारी काळजाचा ठोका चुकवणारा थरार घडला। धावत्या एसटीचे पुढील एक्सेल तुटल्याने एसटी थेट दरीत कोसळण्याच्या बेतात असतानाच चालकाने दाखवलेले अफाट धाडस आणि प्रसंगावधानामुळे तब्बल 49 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले। चालकाच्या या कौशल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांनी अक्षरशः मरणाच्या दारातून परत आल्याची भावना व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगर डेपोची एसटी क्रमांक MH40 N9726 छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जात असताना 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12:45 सुमारास हा थरारक प्रसंग घडला। एसटी चाळीसगाव घाटातील दुसऱ्या टप्प्यात तीव्र वळणावर असताना अचानक एसटीचे समोरील एक्सेल तुटले। एक्सेल तुटल्याने स्टीअरिंगचे नियंत्रण पूर्णपणे सुटले। एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी, अशा परिस्थितीत एसटी दरीत कोसळणे अटळ दिसत होते। असा अवघड प्रसंग चालकासमोर येताच चालकाने क्षणाचा विलंब न लावता प्रसंगावधान राखले। एसटी खोल दरीत जाऊ नये आणि आतील प्रवाशांनाही मार लागू नये यासाठी चालकाने अत्यंत कौशल्याने एसटी रस्त्याच्या कठड्याजवळील झाडाच्या दिशेने नेऊन आदळवली। झाडाला धडकून एसटी जागीच थांबल्याने 49 प्रवासी सुखरूप बचावले। बसमधील इतर सर्व प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही। झाडाला धडक बसताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश झाला, मात्र आपण दरीत कोसळण्यापासून वाचलो हे लक्षात येताच अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। चालक देवासारखा धावून आला, नाहीतर आमचा आज शेवटच होता, अशा शब्दात प्रवाशांनी आपल्या भावना मांडल्या। दरम्यान एसटी क्रेनच्या सहाय्याने 2 तास अथक परिश्रम करून बाहेर काढण्यात आली आणि चाळीसगाव बस आगारात हलवण्यात आली। घटनेची माहिती मिळताच कन्नड बस स्थानक प्रमुख संघर्ष पगारे, वाहतूक निरीक्षक सागर पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी तोडवाड तसेच चाळीसगाव बस स्थानक प्रमुख प्रयास सोनी यांनी तात्काळ धाव घेतली। या अपघातानंतर सर्व प्रवाशांची सुरक्षितता तपासून त्यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या बसने सुरतकडे रवाना करण्यात आले, अशी माहिती कन्नड बस स्थानक प्रमुख संघर्ष पगारे यांनी दिली आहे।